मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळे शेतकऱ्यांचे प्रश्न जे पीक विम्यासंदर्भात होते, ते प्रश्न मार्गी लागण्याचे सध्याचे चान्सेस सुरू झालेले आहेत. त्यात मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 2-3 जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती. त्यात मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, त्या जिल्ह्यातील जवळपास ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी, त्याचबरोबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपन्यांमार्फत जे पीक विमा उर्वरित होता किंवा पेंडिंग होता, तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. आणि हा पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा असं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता उर्वरित पीक विमा कधीपर्यंत जमा होणार आहे, तुम्ही देखील इतर जिल्ह्यातून असाल, तुमच्या देखील खात्यावर कधीपर्यंत पीक विमा जमा होईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून अप टू डेट आणि व्यवस्थित ॲक्युरेट माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि घेतसुद्धा आहोत. 99% आपली माहिती ही ॲक्युरेट आहे, खरी आहे. तर मित्रांनो, आपण आज जे जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील आपण पाठीमागं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते की बाबा 55 कोटी रुपयांचा पीक विमा हा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होणार आहे किंवा झालेला आहे. परंतु मित्रांनो, त्यानंतर सुद्धा बरेच शेतकरी आता दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याच्या संदर्भात प्रतीक्षेत होते. आता या दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असताना 18 कोटी रुपये वाटप करण्यात आले असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही बरेच शेतकरी असे आहेत जे पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यात मित्रांनो, आता जवळपास औरंगाबाद खंडपीठाने आदेश काढलेले आहेत की बाबा शेतकऱ्यांना, जे परभणी जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांना 2020 पासूनचा पीक विमा ते 2024 पर्यंतचा पीक विमा हा तात्काळ जवळपास 4 आठवड्यात म्हणजे एका महिन्याच्या आत, म्हणजे जवळपास ऑक्टोबर महिन्याच्या आत हा पीक विमा तुमच्या खात्यावर, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर या अंतर्गत बघायचं झालं मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील जवळपास 84,693 शेतकऱ्यांनी, तर त्याचबरोबर बघायचं झालं तर परभणी जिल्ह्यातील इतर जे रब्बी हंगामासाठी शेतकरी होते ते सुद्धा 2020 पासून ते 21 पासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते. तर आता या जवळपास 61,15,00,000 रुपयांची जी भरपाई आहे 2020 पासूनची, ती आता भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कोर्टाने आदेश काढलेले आहेत की बाबा तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित करा. तर या अंतर्गत जवळपास 2022 पर्यंतचा जे म्हणजे 2020 पासून ते 2022 पर्यंतचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, जवळपास 73,000 खरीप हंगामातील जे 73,393 शेतकऱ्यांचे 55 कोटी 10 लाख रुपये, तर रब्बी हंगामातील 12,300 शेतकऱ्यांचे 6 कोटी 5 लाख रुपये जे पेंडिंग आहेत ते सुद्धा वाटप करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. आणि तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित करा असं देखील सांगितलेलं आहे. जवळपास 190 कोटी 72 लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर